बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, येणे सोसे मन झाले हाव भारी. महारुद्र शिवराय, शिवरुद्र शिवराय, शक्तिरुद्र शिवराय, शिवराय हे महाकाल शिवराय, संहारक शिवराय, रणपती जगामध्ये शिवराय हे. श्री शिवराज अष्टकातला संगीतकार म्हणून माझा पहिला चित्रपट आहे. खरं तर मी संगीतकार म्हणू शकत नाही स्वतःला, कारण सगळं मौल्यांची छत्रपती शिवरायांची कृपा आहे. मी फक्त एक माध्यम आहे आणि दिग्पाल सरांनी माझ्यावरती विश्वास टाकला, मला ही संधी दिली, त्यासाठी मी आधी सर्वात प्रथम त्यांचा मनापासून ऋणी आहे. आयुष्यभर त्यांच्या ऋणामध्ये त्यासाठी मी राहील. आणि जसं त्यांच्यावर छत्रपती शिवरायांचा आई जगदंबेचा वरद हस्त आहे आणि त्याचा प्रचिती आम्ही नेहमी घेत असतो. या चित्रपटामध्ये जी गीतं आहेत सगळी फार सुंदर, सगळं त्यांच्याकडून निर्माण झालेले आहेत. फार अप्रतिम दर्जाचं काव्य गाणी त्यांच्या हातून लिहिली गेली, त्याचा मी साक्षीदार आहे. आणि मला ती गायला मिळाली, मला त्यात संगीत द्यायला मिळालं. मी खरोखरच स्वतःला भाग्यवान समजतो. ही सगळी माऊलींची, जगद्गुरु तुकोबारायांची, श्री सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आणि छत्रपती शिवरायांची कृपा आहे. या चित्रपटामध्ये 2 गाणी, मुख्य गाणी लिपसिंक आहेत आणि अर्थातच आपल्या नियमाप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग आहे. त्याचबरोबर एक सुंदर, एक वेगळ्या प्रकारचं गाणं या चित्रपटात नाही येते. अशी 4 मोठी गाणी आहेत आणि 2 छंद, कवी भूषण यांचे 2 छंद या चित्रपटामध्ये आहेत. ते पण खूप सुंदर पद्धतीने झालेले आहेत. आणि 2 स्तोत्र संस्कृत मधले दिग्पाल सरांनी स्वतः लिहिलेले आहेत. एक काळभैरव स्तोत्र आहे आणि एक रणपती स्तोत्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्तोत्र, हे तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि हा सगळा ओव्हरऑल सगळा अल्बमच खूप छान पद्धतीनं भगवंताच्या कृपेनं तयार झालेला आहे. आणि आम्ही खरोखर सगळे भाग्यवान आहोत त्यासाठी की ही संधी आपल्याला या जन्मामध्ये येऊन नरजन्माचं सार्थक्य झाल्याचा भाव या कार्यातून मिळतो नक्कीच. ही जी शिवसृष्टी साकारली महाराष्ट्र भूषण स्वर्गीय पूजनीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून, आपल्या महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार आहेत त्यांचे. प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक हिंदू माणसाने आपल्या लहान मुलांना इथं जरूर आणावं. अजून त्याचं काम पूर्णत्वास होतंय, पण जेवढं झालेलं आहे पूर्ण ते तरी दाखवायला सुट्टीच्या दिवशी कुठेतरी पिकनिक स्पॉटला न जाता तुम्ही जर इथं आणलं, त्यांना दाखवलं, तर त्यांना आपल्या मराठ्यांच्या शौर्याची, महाराजांच्या शौर्याची कल्पना येईल. आणि इतकं भव्य आणि इतकं सुंदर निर्माण या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी आपल्या शिवराज अष्टकातल्या अनेक चित्रपटांचं शूटिंगही झालेलं आहे. आणि शिवसृष्टी चे आणि दिग्पाल सरांचे खूप एक वेगळे ऋणानुबंध आहेत आमच्या सर्व अष्टक टीमचे. ते नेहमीच आम्हाला त्यांचं सहकार्य लाभत असतं प्रत्येक वेळेस. तसंच आजच्या या सोहळ्याला सुद्धा त्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं. त्यांच्या सहकार्याशिवाय हा सोहळा पूर्ण होणं अशक्य आहे. आणि सर्वार्थानं सर्वतोपरी सहाय्य शिवसृष्टीने केलेलं आहे. त्यासाठी मी सर्व टीमच्या वतीने शिवसृष्टीला मनापासून धन्यवाद देतो. त्यांचे सर्व कर्मचारी असतील, व्यवस्थापक असतील, सर्व टीम. आणि आजचा जो सोहळा झाला, ज्यावेळेस महाराजांची एंट्री झाली घोड्यावरून, अक्षरशः डोळ्यातनं पाणी आणि अंगावर काटा. म्हणजे मी स्वतःला विसरलो होतो. मी असं वाटत होतं की मी प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांनाच बघतोय की काय, त्यांच्या मावळ्यासोबत. आणि सोबत तानाजीराव होते, त्याचबरोबर सर्व मावळे होते आणि बिपिन सुर्वे, अजयदादा, ही सगळी मंडळी त्या वेशामध्ये, त्या पाजी सर्जेराव जेधे आणि तानाजीरावांच्या, म्हणजे मी सांगू शकत नाही शब्दात काय आनंद त्यावेळेस झाला. आणि आपसुकच आतून गर्जना सगळ्यांच्या येत होत्या. अतिशय नेत्रदीपक आणि भव्य असा सोहळा. नेहमीच दिग्पाल लांजेकरांचा जो एक ज्यासाठी ख्याती आहे की चित्रपटाच्या विषयाशी संबंधित ठिकाणी त्यांचे कार्यक्रम सगळे होत असतात, तर तसाच आजचा कार्यक्रमही झालेला आहे. आणि
प्रेक्षकांचा आणि सर्व माध्यमकर्मींचा त्याला खूप उदंड प्रतिसाद मिळाला. सर्व माध्यमकर्मींनी या ठिकाणी सगळे ज्या आले आणि हा सोहळा तुमच्या माध्यमातून सगळ्या जगभरात हा पोहोचणार आहे, तर त्यासाठी सर्व माध्यमकर्मींना सुद्धा मनापासून धन्यवाद आणि खूप खूप मनापासून आभार. संपूर्ण चित्रपटच फार जबरदस्त झालेला आहे. काही काही प्रसंग अक्षरशः ढसाढसा रडवणार आहेत. म्हणजे महाराज आग्र्याला अडकलेले आणि एक आई म्हणून जिजाऊ साहेबांची जी मनाची तळमळ अवस्था, महाराजांना पाठवतानाची त्यांची घालमेल, त्याचबरोबर लहानगे शंभूराजांना महाराजांबरोबर पाठवतानाची त्यांची जीवाची तगमग घालमेल, ती ज्या पद्धतीने मांडली गेली. आणि अर्थात मृणालताईंबद्दल मी बोलावं एवढी माझी पात्रता नाही. त्यांनी ज्या जिजाऊ आऊसाहेब साकारले आहेत फार मनाला स्पर्श करून जातो. आणि हे जे प्रसंग ज्या पद्धतीने दिग्पालने लिहिलेत, मी काय म्हणत असतो त्याच्यावरती खूप मोठा हात छत्रपती शिवरायांचा आई जगदंबेचा आहे. आणि आज अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतात की एकाच विषयावरती किती चित्रपट करणार, महाराजांच्या नावाने धंदा करणं बंद करा. तर अशा लोकांना हात जोडून सांगू इच्छितो, दिग्पाल लांजेकर हे धंदेवाईक नाहीत. श्री शिवराज अष्टक महाराजांच्या जीवनचरित्रावरती, शिवचरित्रावरती 8 चित्रपट करणार असं त्यांनी खूप आधीच जाहीर केलेलं आहे. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मी सांगतो. सो कोणाबद्दलही व्यक्त होताना आधी समोरच्या व्यक्तीचा पूर्ण अभ्यास करा, त्यांनी काय केले काय नाही, कारण त्यांना डंका पिटायची सवय नाही स्वतः केलेल्या कार्याचा. त्यांना स्वतःच्या मानधनातनं त्यांनी अनेक गड संवर्धनांच्या कामासाठी निधी दिलेला आहे. त्याची कुठेही वाच्यता न करता अनेक ठिकाणी ते अजूनही कार्य वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं समाजकार्य चालू असतं. ते कुठेही त्याचा उल्लेखही करत नाहीत किंवा कोणाला करू देत नाहीत. आणि शिवचरित्रावरचं हे शिवाज अष्टक हा आमच्यासाठी एक शिवयज्ञ आहे. आणि आता 2 चित्रपट राहिलेले पुढचे, त्यातला हा 6वा चित्रपट आहे. कुठल्याही दैवी शक्तीच्या आणि छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाशिवाय, त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे होणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे समजून घ्या की या माणसाच्या पाठीमागं किती मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना किमान एकदा तरी विचार करून बघा या सगळ्याच्या मागं त्यांची काय तळमळ आहे, का हे सगळं त्यांनी एवढ्या कष्टाने उभं केलंय, कशासाठी धडपडत आहे. सो कमेंट करा. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकाला कोणी तुम्ही कसंही स्वातंत्र्य असल्यामुळं कसंही व्यक्त होता. मला फार वाईट वाटतं त्या गोष्टीबद्दल. सो तुम्ही स्वतः काहीतरी करा चांगलं आणि मग तुम्ही इतरांना प्रश्न विचारू शकता असं मला वाटतं. सो आपल्या महाराष्ट्रावरती उपकार आहेत दिग्पाल सरांचे. आज आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये मला पालक भेटतात आणि सांगतात की आमची मुलं तुमचे चित्रपट बघतात, दिग्पाल लांजेकरांचे चित्रपट बघतात, तीच गाणी गातात, तीच गाणी ऐकतात, त्यांना बाकी काही आवडत नाही. आणि हे दिग्पाल सरांचं यश आहे. एका गावामध्ये मी सांगतो तुम्हाला, शिवजयंतीला भांडणं माऱ्या व्हायच्या, कारण 8-10 मंडळं गावामध्ये होती. आणि तुझी मिरवणूक मोठी का माझी मिरवणूक मोठी, तुझा डीजे भारी का माझा डीजे भारी, तुझी शिवजयंती भारी का माझी भारी, भांडणं माऱ्या अक्षरशः खून होण्यापर्यंत मजल गेली होती त्या गावामध्ये. आज ते गाव शिवराज अष्टकातले चित्रपट बघून एक गाव एक शिवजयंती साजरं करतं, आणि तेही कुठल्याही डीजे शिवाय. हे शिवराज अष्टकाचं यश आहे, हे दिग्पाल लांजेकरांचं यश आहे. आणि हे आशीर्वादाशिवाय होत नाही. आणि आशीर्वाद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही सर्वस्व अर्पण त्या छत्रपती शिवरायांच्या चरणी, आई जगदंबेच्या चरणी करतात. सो माझी या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती आहे की या यज्ञामागचा जो हेतू आहे तो खूप प्रामाणिक आहे. श्री शिवराज अष्टक हा यज्ञ संपूर्ण जगभरात पोहोचवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा, हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मी म्हणलं ना, हा कृपेचा भाग आहे. कृपेशिवाय मी म्हणतो की हा शिवयज्ञ आहे, ज्याच्या नशिबात जेवढं सेवा लिहिली ती तेवढी त्याच्या हातून घडते. आणि अभिजित श्वेतचंद्र हा अतिशय दमदार अभिनेता आहे आणि या भूमिकेच्या माध्यमातून त्यानं स्वतःला दाखवून दिलेलं आहे. स्वतः त्याने खूप प्रचंड मेहनत या भूमिकेसाठी घेतलेली आहे. आणि जेव्हा तो छत्रपती शिवाजी महाराज बनवून पहिल्यांदा जेव्हा त्याचं प्रथम दर्शन जेव्हा आज घडलं संपूर्ण जगाला, तर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, अंगावर काटा होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वातले विविध पैलू, एक मुलगा म्हणून ते कसे होते, महाराज म्हणून, एक राजा म्हणून असताना ते कसे होते, मित्रांबरोबर तानाजीराव असतील, त्यांचे सवंगडी मावळे असतील, त्यांच्याबरोबर ते कसे होते, त्याचबरोबर आपला
शंभू बाळ त्याच्याबरोबर ते कसं होते, ह्या सगळ्या त्यांच्या स्वभावातले आणि वेगवेगळ्या प्रसंगांमधलं त्यांचं वेगवेगळं त्यांच्या वागणुकीत त्यांच्या चेहऱ्यामध्ये होणारे हावभावाचे बदल ते अभिजितने फार समर्थपणे मांडलेले आहेत आणि ते मला असं वाटतं की सगळ्या शिवप्रेमींना नक्कीच आवडतील. या अष्टकामध्ये टोटल 4 मुख्य गाणी आहेत, त्यातली 2 लिपसिंक आहेत आणि अर्थात नेहमीच्या आपल्या नियमाप्रमाणे, शिवराज अष्टकाच्या नियमाप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग या चित्रपटात आहे. लोकसंगीतातलं एक गाणं या चित्रपटामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे, खूप सुंदर. त्याचबरोबर 2 कविभूषणांचे छंद आहेत, फार सुंदर. ते छंद तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने ऐकायला मिळणार आहेत. त्याचबरोबर 2 स्तोत्र संस्कृत मधले दिग्पाल सरांनी लिहिलेली आहेत. एक रणपती स्तोत्र जे छत्रपती शिवाजी महाराजांचं संस्कृत मधलं स्तोत्र आहे आणि काळभैरव स्तोत्र, अशी 2 स्तोत्र, असे एकूण 8 गाणी या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आणि आज जे प्रदर्शित झालं गाणं महारुद्र शिवराय, फार सुंदर त्याचा रिदम आपल्या सर्वांचे लाडके नितीन शिंदे यांनी तो रिदम सगळा अरेंज केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही थोडासा एक ऍडिशनल आम्हाला एक फ्लेवर पाहिजे होता, त्यासाठी आता सध्या साऊथ मूव्ही मध्ये गाजणारं एक नाव आहे अनिरुद्ध रविचंद्रन संगीतकार, तर त्यांचे जे रिदम अरेंजर आहेत कार्तिक वंशी यांनी ऍडिशनल याच्यामध्ये रिदम केलेला आहे महारुद्र शिवरायमध्ये. तर असा हा सगळा अल्बम तयार झालेला आहे आणि अजय दादा पुरकर यांचाही आपल्याला आवाज या गाण्यांमधून ऐकायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांची लाडकी गायिका बेलाताई, तिच्या आवाजातलं एक सुंदर गाणं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि महारुद्र शिवराय या गाण्याच्या 2 ओळी तुमच्यासाठी. आता ते गाणं सगळी गाणी वरच्या स्वरातली आहेत, सो मी ते खालच्या पट्टीमध्ये ते तुम्हाला ऐकवतो. महारुद्र शिवराय शिवरुद्र शिवराय शक्तिरुद्र शिवराय शिवराय हे महाकाल शिवराय संहारक शिवराय रणपती जगामध्ये शिवराय हे. माझा गेस्ट अपिअरन्स आहे या चित्रपटामध्ये. भूमिका अशी नाही, पण दिग्पाल सरांनी खूप कमी वेळाचं पण खूप छान पात्र मला दिलेलं आहे, तर तेही तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल. रामकृष्ण हरी, जय शिवराय. राजमुद्रा फिल्म्स या चॅनलवरती श्री शिवराज अष्टकातलं 6वं चित्रपुष्प रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाविषयीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यावरील व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय शिवराय.